नवरात्र महोत्सवामध्ये अविनाश महालक्ष्मी यांच्या घाणमाकड पुस्तकाचं प्रकाशन जैताई मंदिर देवस्थानच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही दिनांक 31 मार्च ते 5 एप्रिल 2025 दरम्यान विविध सामाजिक, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। कार्यक्रमाची सुरुवात 31 मार्च रोजी मकरंद बुवा हरदस नागपूर यांच्या भावपूर्ण कीर्तनानं झाली। 1 एप्रिल रोजी प्रसिद्ध दैनिकाचे सहसंपादक अविनाश महालक्ष्मी लिखित घनमाकड या पुस्तकाचं प्रकाशन संपन्न झालं। या प्रकाशनाचा मान नागपूरच्या प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर संध्या पवार यांना देण्यात आला आहे। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक जैताई देवस्थानचे अध्यक्ष माधवराव सरपटवार यांनी केले। पुस्तक प्रकाशनाच्या वेळी डॉक्टर संध्या पवार यांनी लेखकाबद्दल आपले मनोगत व्यक्त करत त्यांना पुढील लेखनासाठी शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर दिलीप अलोने यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात अविनाश महालक्ष्मी यांच्या बालपणीच्या खोड्यांचा व उपद्रवांचा ह्युमरस उल्लेख करत ते उपद्रवी नाहीत तर उपक्रमशील व्यक्तिमत्व आहेत असं स्पष्ट केलं। पुस्तक प्रकाशनाच्या वेळी अविनाश महालक्ष्मी यांनी देखील आपली मनोगते व्यक्त करत त्यांच्या शिरपूरमधील बाल जीवनाच्या आठवणी उपस्थितांशी शेअर केल्या। या प्रसंगी वणीतील रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच अविनाश महालक्ष्मी यांचे काही शाळकरी मित्रही खास बाहेरगावहून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले। इंडिया न्यूज R7 साठी बाळासाहेब खैरे, वणी। आणि त्याच्याच मालकीच्या जमिनीचा कोणी मालक होऊ नये म्हणून त्यांनी माझी जमीन मावशीच्या नावानं करून ठेवली होती। हे मला कधी व्यक्त व्हायला मिळालं नाही म्हणून आज या प्रसंगाने मी व्यक्त होतोय। आज काय कसं आहे तुम्हाला माहिती आहे? 100 रुपयासाठी दंगे होतात, 100 रुपयासाठी मारामारी होतात, खून होतात। जिच्या नावाने लाखो रुपयाची जमीन माझ्या आजोबांनी माझी सुरक्षित ठेव म्हणून करून ठेवली होती, त्या मावशीने 5-6 वर्षापूर्वी ती जमीन, राजा ही तुझी जमीन आहे, तू आता तुझ्या मुलांच्या नावे करून घे म्हणून तिने सत्ता करून घे। काय हृदय असेल सांगा, काय मन असेल विचार करा। ही भावना आज पाहायला मिळत नाही। तो संस्कार अवीवर झाला म्हणून अवी उपद्रवी नव्हे तो उपक्रमशील झाला। हे जे संध्या पवार यांचं वाक्य आहे ते खरोखर तंतोतंत ठरलेलं आहे। खरा झरा इथे आहे, खरा झरा इथे आहे। इथून जे झिरपलं ते इथे बसलेलं आहे आणि म्हणून आज घाणमाकड आपल्या समोर आलं। मी या निमित्ताने एक अत्यंत जबाबदारीने विधान करतो की अविनाश महालक्ष्मी यांचं घाणमाकड हे ग्रामीण साहित्यामध्ये मोडणारं आहे आणि ग्रामीण साहित्यामध्ये मोडणारं असून कारण ग्रामीण जीवन, ग्रामीण संस्कृती, ग्रामीण सहवेदना या सगळ्याला ग्रामीण संस्कृतीची पाळामुळं या घाणमाकड आत्मवृत्तामध्ये पाहायला मिळतात। भविष्यामध्ये मी एवढी इच्छा व्यक्त करतो की घाणमाकड आपल्या जवळच्या, मग ते गडचिरोली विद्यापीठ असेल, नागपूर विद्यापीठ असेल, अमरावती विद्यापीठ असेल, या अभ्यास मंडळाच्या लोकांनी त्याची दखल घ्यावी आणि हे पुस्तक नव्या येणाऱ्या पिढीला दस्तऐवज म्हणून जो हा संदर्भ ग्रंथ ठरत आहे, ग्रामीण ग्रंथ ठरत आहे, तो भविष्यामध्ये ती संधी अविनाशला मिळो आणि त्यानिमित्तानं पुन्हा एकदा विदर्भ साहित्य संघ आणि नगर वाचनालय यांना त्याचा जाहीर सत्कार करण्याची संधी मिळो अशी माता जैताई मातेच्या ठिकाणी मी प्रार्थना करतो आणि थांबतो। नमस्कार। मी घाणमाकड पुस्तक ज्या दिवशी माझ्या हातात पडलं त्या दिवशी एका बैठकीमध्ये मी वाचून काढलं। इतकं ते सुंदर पुस्तक आहे। अविनाश महालक्ष्मींनी या पुस्तकामध्ये शिरपूरमध्ये त्यांचं बालपण गेलं, त्यांचं शिक्षण, प्राथमिक शिक्षण शिरपूर, त्याच्यानंतर SPM शाळा यवतमाळ आणि महाविद्यालय वणीचं या ठिकाणी त्यांचं शैक्षणिक शिक्षण झालेलं आहे। आज हे पुस्तकावर संध्या पवार बोलणारच आहे, दिलीप अलोनेही बोलतील। म्हणून मी पुस्तकाला फारसा हात लावत नाही, परंतु या पुस्तकाची प्रस्तावना महाराष्ट्र टाइम्सचे संपादक विदर्भ आवृत्तीचे श्रीपाद अपराजित यांची अतिशय सुंदर प्रस्तावना आहे की, आणि विशेष त्या प्रस्तावनेचं असं वैशिष्ट्य असं की ज्या गोष्टी
अविनाशने या पुस्तकामध्ये सांगितल्या नाही अशा गोष्टी या उल्लेख त्या श्रीपादच्या प्रस्थानामध्ये आहे. ही प्रस्तावना प्रत्येकाने वाचून काढली तर त्यांना ते पुस्तक वाचण्याची घाई होईल असं सामर्थ्य त्या प्रस्तावनेमध्ये आहे. या ठिकाणी आज त्या प्रस्तावनेतले अतिशय थोडका काही भाग मी आपल्याला वाचून दाखवणार आहे. म्हणजे हवी महालक्ष्मी ही काय वल्ली आहे हे तुमच्या लक्षात येईल. आज जो महाराष्ट्र त्यांचा सहसंपादक आहे तो बालपणामध्ये विद्यार्थी दशेमध्ये किती इब्लिस होता, किती वातळत होता, किती बंडखोर होता आणि असं एक अतिशय सुंदर असं व्यक्तिमत्व हे आपल्याला वाचायला मिळणार आहे. त्यातून या पुस्तकामध्ये अविनाशने ज्या अनेक गोष्टी सांगितलेल्या नाही अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टी श्रीपादने त्याच्या प्रस्तावनेमध्ये सांगितल्या आहेत. त्या ऐकून त्या वाचल्यानंतर आपण थक्क होऊन जातो की हा संपादक एकेकाळी अतिशय बंडखोर होता, लोकांची गंमत करणारा होता, दुःखितांना मदत करणारा होता. त्याचं संपूर्ण ते व्यक्तिचित्र त्या पुस्तकातून प्रगट होते. मी फक्त त्या प्रस्तावनेचा थोडा भाग, अगदी थोडा भाग वाचून दाखवणार आहे.